नमस्कार। आज वारजे भागातील उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते भारतभूषण शरद बराटे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त बुगाव परिसरातील अनिकेत सेवाभावी संस्था या विशेष मुलांच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य त्याचबरोबर गणवेश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। वाढदिवस म्हणजे सामाजिक कार्य येतच, पण मात्र प्रत्येक सामाजिक कार्याला विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करणं हे भारतभूषण शरद बराटे यांच्या मित्रपरिवाराचा संकल्प असतो आणि तो आपण साजरा केलेला यापूर्वीच्या चेकमेट टाइम्सच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहू शकता। आज भारतभूषण बराटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना कसं वाटतंय तुम्हाला? आज वाढदिवस हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहात साजरा केला गेला काय? माझ्या वाढदिवसाला दरवर्षी माझे सहकारी मित्र आलम पठाण, चंदाभाऊ देशमुख आणि आमचे रामदास महाराज मोरे हे माझ्या वाढदिवसाला मला भेट म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजकार्य घडावं, काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम घडावा, त्यासाठी ते दरवर्षी काही ना काही वेगवेगळे कार्यक्रम करत असतात। आणि त्याच निमित्ताने आम्ही आज या बुगाव येथील संस्थेमध्ये आलो आहे, जिथे आम्ही जवळजवळ 60 ते 65 मुलांना गणवेश वाटप आणि शालेय साहित्याचे वाटप केलेले आहे। त्याचबरोबर स्वतःच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आगामी काळात नागरिकांसाठी, समाजासाठी, आपल्या भागासाठी काय करण्याचा संकल्प केलाय काय? येणाऱ्या वर्षात मी आपल्या वारज्यातल्या सगळ्या नागरिकांसाठी अजून जास्तीत जास्त वेळ कसा उपलब्ध राहता येईल आणि त्याच्यामुळे अजून जास्तीत जास्त कशा त्यांच्या समस्या सोडवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही समाजात ॲक्टिव्हेट आहात। वारजे भागातील प्रमुख कोणत्या समस्या आहेत की त्या तुम्ही हिरिरीने सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहात काय? आत्ता चालू क्षणी वारज्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ट्रॅफिकची समस्या आहे। त्यासाठी मी आणि माझी टीम आत्तापर्यंत काय बदल करून ते सोडवता येतील लवकरात लवकर यासाठी आता आम्ही अभ्यास करतोय आणि लवकरच तो आम्ही अंमलात आणू। आगामी आता कसे तुमचे बॅनर लागलेत, फिक्स नगरसेवक, सगळीकडे चर्चा आहेत की तुम्ही निवडणूक लढवणार, या पार्श्वभूमीवर नागरिकांना कशा पद्धतीने अपील करा? नागरिकांना अपील मी नाही करू शकत किंवा करणार नाहीये, कारण नागरिकांनीच हे ठरवलंय की मी त्यांच्या भागाचा भावी नगरसेवक होणार आहे किंवा नगरसेवक आहे। ही नागरिकांची मागणी आहे आणि त्या पद्धतीने मी कार्य करतोय। एकूणच फुल कॉन्फिडन्समध्ये नागरिकांची कामं करत असताना भारतभूषण यांनी नगरसेवक पदाचा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे। ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी देखील करत आले ते आलम पठाण आपल्यासोबत आहेत। काय सांगाल भाऊ, तुम्हाला कशी संकल्पना ही सुचली? सर्वप्रथम युवा नेते भारतभूषण शरदाबा बराटे कुटुंब म्हटल्यानंतर त्यांचं गोरगरिबांसाठी पहिल्यापासूनच खूप सहकार्य असतं। कुठल्याही अडचणीला ते कधीही सामोरे जात असतात आणि वारजे परिसरामध्ये बऱ्याच गोरगरिबांना त्यांची मदत प्रत्येक वेळेस म्हणजे रोज म्हटलं तरी असते। भारतभूषण बराटे एक युवा नेतृत्व आहे, सुशिक्षित नेतृत्व आहे, त्यामुळं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम जो करता येईल जास्तीत जास्त त्या पद्धतीने आमचं तिकडं लक्ष असतं आणि यापुढे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय नाही का असे उपक्रम साजरा करू। आजचा जो वाढदिवस साजरा केला, लहान मुलांच्या अंगावरती जो गणवेश आपण त्यांना दिलेला आहे, तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघून एवढा आनंद झाला की याच्या पलीकडं दुसरा आनंद मला कुठला वाटला नाही। त्यामुळं आजचा वाढदिवस हा चांगल्या पद्धतीने साजरा झाला असं मी नक्की म्हणेल। त्या आलम पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याचबरोबर चंद्रशेखर देशमुख या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याही भावना आपण जाणून घेणार। मी त्यांना एवढंच बोलून शुभेच्छा देईल की त्यांना गणेशाची सिद्धी, शारदेची बुद्धी, चाणक्याचं ज्ञान, कर्णाचं दान, हनुमंताची ताकद आणि रामाची मर्यादा एवढ्या गोष्टी भेटू दे। हरिभक्तपरायण रामदास महाराज मोरे आहेत। खरं तर चंद्रशेखर देशमुख यांनी आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या। रामदास महाराज मोरे, कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आणि एकूणच आतापर्यंतच्या भारतभूषण बराटे यांच्या कारकिर्दीविषयी काय सांगाल? भारतभूषणने आतापर्यंत जेवढे कार्य केलेले आहेत, म्हणजे तो जे त्यांच्या वडिलांनी पण खूप लोकांना मदत केली, हा पण आता खूप मदत करतो, प्रत्येक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असतो, धार्मिक कार्यामध्ये म्हणू या प्रत्येक गोष्टीमध्ये, सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीला मदत करण्याची भावना असते। आणि मी त्याला सांगतो की ह्या मुलांचा त्यांना इतका आशीर्वाद मिळालेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, आजचा हा जो कार्यक्रम आहे ना, तो खूप खूप सुंदर झालेला आहे। भारतभूषणने आगामी काळात नागरिकांसाठी काय केलं पाहिजे, तुमच्या काय अपेक्षा आहेत का? भारतभूषण ऑलरेडी नगरसेवक होण्याच्या अगोदर सगळ्यांना जी मदत करण्याची ते काम करतोय आणि प्रश्न येण्याच्या अगोदरच त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतोय, तर तो नगरसेवक झाल्यानंतर किती कार्य करू शकतो हे आत्ताच दिसतंय।
एकूणच भारतभूषण बराटे हे नगरसेवक झाल्यानंतर किती काम करू शकतात हे या आत्तापर्यंतच्या कामातून दिसत असल्याची खात्री, आत्मविश्वास रामदास महाराज मोरे यांनी व्यक्त केला आणि नागरिकांना देखील ते माहीत आहे. त्यामुळे भारतभूषण बराटे यांच्या आगामी वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद.